करावी। तिथे पिंपरी चिंचवडमध्ये कंत्राटी पालिका अधिकारी गाडीवर पोलिसांच्या गाडीचा दिवा लावून फिरत असल्याचं समोर आलं। दरम्यान या कंत्राटी पालिका अधिकाऱ्यावर कोणाची मेहरबानी आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। ओम प्रकाश भहिवाल असं कंत्राटी अधिकाऱ्याचं नाव आहे। भहिवाल कोणत्या अधिकारात या दिव्याचा वापर करतो आणि पालिकेचे आयुक्त शेखर सिंग त्यांच्यावर एवढे मेहरबान का आहेत असा सवाल विचारला जातोय। याचा आढावा घेतलाय नाजिम मुल्लानं। पिंपरी चिंचवड शहरात जेव्हाही आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला ही गाडी नेहमी चर्चेत असते। ही गाडी नेमकी कोणत्या विभागाची आहे, या गाडीचा वापर नेमका कोण करतो आणि या गाडीवरती हा दिवा का आहे। तर ही गाडी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची आहे आणि याच विभागाचे प्रमुख ओम प्रकाश भहिवाल हे या गाडीचा वापर करतात। मात्र मुळात ओम प्रकाश भहिवाल यांची कंत्राटी अधिकारी म्हणून या पदावरती नेमणूक आहे। खरं तर या पदाला शासन मान्यताच नाही अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासन विभागानं आपल्याला दिलेली आहे। परंतु कोणत्याही शहरात कधीही आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं ओमप्रकाश भहिवाल यांची कंत्राटी पद्धतीनं या पदावरती नेमणूक केलेली आहे आणि ते गरजेचं आहे, कारण यंत्रणा आणि नागरिक यांच्यातला एक दुवा असणं गरजेचं असतं आणि दुवा म्हणून ओमप्रकाश भहिवाल या ठिकाणी कार्य करतायत। मात्र ते कंत्राटी अधिकारी आहेत आणि मग कंत्राटी अधिकारी असताना त्यांनी अशा दिव्याचा वापर करावा का? कारण या दिव्याचा वापर करायचा असेल तर त्याला अनेक नियम आहेत, त्याला अधिकृत दर्जा सुद्धा या ठिकाणी लागत असतो। असं असताना ओमप्रकाश भहिवाल यांच्याकडे तो दर्जा आहे का? त्यांनी या दिव्याचा वापर करावा का? तर याबाबतही आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासन विभागाला विचारलं असता त्यांना या प्रकारची मान्यता नाहीये असं त्यांच्याकडून उत्तर देण्यात आलं। मग ओमप्रकाश भहिवाल या दिवा लावून ह्या गाडीचा वापर नेमकं कसं काय करतात हा खरा प्रश्न आहे आणि महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह याकडे का कानाडोळा करतायत, ते ओमप्रकाश भहिवाल यांच्यावरती एवढे मेहरबान का आहेत असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। नाजिम मुल्ला, एबीपी माझा।